आजच्या या सभेमध्ये आपल्या सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या मूल्यवान नावामध्ये स्वागत आहे। माझी खात्री आहे की ही वेळ आपल्या सर्वांसाठी निश्चितच आशीर्वादाची झाल्याशिवाय राहणार नाही। आजचा जो विषय आहे तो आहे की सर्व समर्थ देव किंवा एल शद्दाय, फलसंपन्न करणारा देव। देवाविषयी ज्यावेळेला आपण पवित्र शास्त्रामध्ये वाचतो त्यावेळेला देवाची गुणवैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात की देव कसा आहे। तर देव सर्वज्ञ आहे, देव सार्वभौम आहे, म्हणजे तो सर्वत्र हजर राहणारा परमेश्वर आहे। एवढंच नाही तर तो स्वयं अस्तित्वात असणारा देव आहे, म्हणजे त्याला देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे की तो त्याला कुणीच निर्माण केलं नाही, तो सर्वांच्या पूर्वीचा आहे, तो स्वयं अस्तित्वात असणारा देव आहे। एवढंच नाही तर देव हा सर्व समर्थ देव आहे, म्हणजे तो सर्व काही करण्याकरता समर्थ असलेला, तो सर्व शक्यतेचा देव आहे। त्याच्याकरता कोणतीच गोष्ट अशक्य नाही। आणि तेच देवाच्या वचनामध्ये परमेश्वराने म्हटलं की पहा, मी परमेश्वर सर्व मानवजातीचा देव आहे, मला अवघड असं काही आहे काय। देवाच्या वचनामध्ये आम्ही वाचतो की देवाला सर्व काही शक्य आहे। आणि आजच्या या सभेमध्ये आणि इथून पुढे या 4 भागांमध्ये आपण जो सर्व समर्थ देव आहे या सर्व समर्थ देवाविषयी आपण पाहणार आहोत। चला यावेळेला आपण देवाचं वचन वाचूया। उत्पत्तीचं पुस्तक याचा 17वा अध्याय, उत्पत्तीचं पुस्तक याचा 17वा अध्याय आणि याच्या पहिल्या 6 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की अब्राम 99 वर्षात झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्व समर्थ देव आहे, तू माझ्या समोर आहेस हे मनात वागवून चाल व सात्विकपणे राहा। तुझ्या माझ्यामध्ये मी आपला करार स्थापतो, तुला मी बहुगुणित करीन। तेव्हा अब्राम उपडा पडला आणि देव त्याशी बोलला। तो म्हणाला, पहा, तुझ्याशी माझा करार हा, तू राष्ट्र समूहाचा जनक होणार। यापुढे तुला अब्राम श्रेष्ठ पिता म्हणणार नाहीत, तुला अब्राहाम असे म्हणतील, कारण मी तुला राष्ट्र समूहाचा जनक केले आहे। वचन 6, मी तुला अति फलसंपन्न करेन, तुझपासून मी राष्ट्र निर्माण करेन, तुझपासून राजे उत्पन्न होतील। मी तुझा व तुझ्या मागे तुझ्या संतानाचा देव राहीन, असा निरंतरचा करार मी तुझशी व तुझ्या पश्चात तुझ्या संतानाशी पिढ्यानपिढ्या करतो। पहिल्या वचनामध्ये परमेश्वर देवाने अब्राहामाला दर्शन दिलं आणि त्यानं सांगितलं की मी सर्व समर्थ देव आहे। सर्व समर्थ देव म्हणजेच एल शद्दाय। एल हे इब्री भाषेमध्ये देवाला म्हणण्यात येतं। एल म्हणजे देव, आणि देवाच्या वचनामध्ये त्याचं जे नाव आहे तो असं म्हणतो की मी सर्व समर्थ देव, म्हणजे तो एल शद्दाय आहे। देवाची अनेक नावं किंवा निरनिराळ्या नावं, त्याच्या कार्यांमुळे असलेली जी काही नावं आहेत ती आपण देवाच्या वचनामध्ये वाचतो की तो आमचा याहवेने सुरुवात होणार जे नाव आहे की तो याहवे ईरे आहे, म्हणजे तो पुरवठा करणारा देव आहे। तो याहवे राफा म्हणजे रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे। एवढंच नाही तर देवाच्या वचनामध्ये याहवे निसी आहे, तो परमेश्वर माझा ध्वज किंवा मला विजय देणारा देव आहे। तो याहवे शालोम म्हणजे शांती देणारा देव आहे। अशी वेगवेगळी नावं किंवा देवाचं जे कार्य आहे त्याच्याशी संबंधित असणारी नावं आपल्याला देवाच्या वचनात पाहायला मिळतात। आणि अशाच एक नाव या 17व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, ते नाव आहे एल शद्दाय, म्हणजे सर्व समर्थ देव। ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवता, ज्या देवावर मी विश्वास ठेवतो, तो देव सर्व समर्थ देव आहे। हालेलुया, तो सर्व समर्थ देव आहे। आणि एवढंच नाही तर एका भाषांतरामध्ये म्हटलं आहे की एल शद्दाय म्हणजे सर्व समर्थ देव आणि फलसंपन्न करणारा देव किंवा फलद्रूप करणारा देव। फलद्रूप करणारा देव। आता फलद्रूप करणारा देव याच्याविषयी ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेला यशाचं पुस्तक याचा 43वा अध्याय आणि 19व्या वचनामध्ये पवित्र शास्त्र असं म्हणतं की परमेश्वर देव असं म्हणतो की मी अरण्यात सडक निर्माण करेन आणि मरुभूमीत नद्या निर्माण करेन। तो मरुभूमीमध्ये नद्या वाहवणारा किंवा नद्या निर्माण करणारा देव। पहा, आपला देव जो आहे हा निर्माण करता देव आहे। देवाचं वचन ज्यावेळेस आपण वाचतो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये, देव बोलला आणि अवघी सृष्टी अस्तित्वात आली। देवाच्या वचनामध्ये आम्ही वाचतो की परमेश्वर बोलला आणि सगळं काही अस्तित्वात आलं। तो आमचा निर्माण करता आहे आणि हा निर्माण करता असं म्हणतो की मी
मरुभूमीमध्ये, मरुभूमी म्हणजे जी ओसाड झालेली आहे जागा किंवा जी जागा शुष्क झालेली आहे, ज्या जागेमध्ये कुठल्याच प्रकारचं बीज उत्पन्न होत नाही किंवा कुठल्याच प्रकारे त्यामध्ये काहीच निर्माण होऊ शकत नाही, उत्पन्न येऊ शकत नाही, जी ओसाड झालेली आहे किंवा पडीक असलेली जमीन आहे, त्याला मरुभूमी असं म्हटलं आहे. आज देवाच्या वचनातून मला तुम्हाला या शब्दाचा अर्थ अधिक स्पष्ट करून सांगायचा आहे की परमेश्वर देव अशा प्रकारची जी ओसाड झालेली जमीन आहे, या जमिनीविषयी तो असं म्हणत आहे की मी मरुभूमीमध्ये, म्हणजे ज्याच्यामध्ये प्राण नाही, ज्याच्यामध्ये जीवन नाही किंवा जे कसल्याच प्रकारे उपयोगी नाही, अशा प्रकारची जी जमीन आहे, या जमिनीविषयी तो असं म्हणतो की मी मरुभूमीमध्ये नद्या वाहवणारा परमेश्वर आहे. आणि हाच आमचा सर्वसमर्थ देव आहे, हाच आमचा एल शद्दाय आहे की जो मरुभूमीत नद्या वाहवणार. चला आपण अब्राहामाचं जीवन पाहूया. काय आहे अब्राहामाच्या जीवनामध्ये अशा प्रकारची मरुभूमी? तर अब्राहाम, देवाचं वचन आपण वाचतो उत्पत्तीच्या या 12व्या अध्यायामध्ये, ज्या वेळेला अब्राहामाला परमेश्वराचं दर्शन झालं आणि देवानं अब्राहामाला सांगितलं की मी दाखवीन त्या देशामध्ये जा, तू आपलं बापाचं घर सोड. 12वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये की परमेश्वराने अब्राहामास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंतितील त्यांचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. या ठिकाणी आम्हाला अब्राहामाच्या पाचारणाविषयी पाहायला मिळतं की परमेश्वर देवाने अब्राहामाला सांगितलं की मी तुला आशीर्वादित करेन, तुझ्याद्वारे मी राष्ट्रांना आशीर्वादित करेन. देवाच्या वचनात ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेला पवित्र शास्त्राची सुरुवातच मुळात आशीर्वादानं झाली. उत्पत्तीच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायामध्ये परमेश्वर देवाने मनुष्याला आशीर्वाद दिला. देवाने ज्यावेळेला मनुष्याची निर्मिती केली त्यावेळेला परमेश्वर देवाने मनुष्याला आशीर्वाद दिला. देवाने आशीर्वाद दिला, सांगितलं फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका. आमचा देव हा आम्हाला आशीर्वाद देणार देव आहे आणि सुरुवातच आशीर्वादानं झाले. या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही वाचतो त्यावेळेला परमेश्वर देवाने अब्राहामाला सांगितलं की मी तुला आशीर्वाद देईन. आमचा देव आम्हाला आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे आणि त्यानं अब्राहामाला म्हटलं मी तुला आशीर्वाद देईन. आणि मग अब्राहामाचा जीवन प्रवास सुरुवात झाला. असा प्रवास की ज्याच्याविषयी इब्री लोकाच्या पत्रामध्ये असं म्हटलं आहे की आपण कुठे जातो हे माहीत नसताही तो विश्वासानं जाण्याकरता मान्य झाला. की आपण कुठे चाललो आहोत, पण फक्त देवाने मला सांगितलं की मला जायचं आहे आणि अब्राहाम त्याच्या प्रवासाला निघाला. एक विश्वासचा मनुष्य किंवा विश्वासाचा पिता त्याला म्हटलं आहे. त्यानं देवावर विश्वास ठेवला. परमेश्वर देवाचं वचन घेऊन परमेश्वर देवानं जे सांगितलं ते त्यानं लक्षात ठेवलं आणि तो आपल्या प्रवासाला निघाला. आणि मग आता पुढं जाऊन आपण या 17व्या अध्याय ज्या वेळेला येतो त्यावेळेला अब्राहामाचं वय आता 99 वर्ष आहे. कारण या 16व्या अध्यायाच्या शेवटच्या वचनामध्ये म्हटलं आहे की हागारेला अब्राहामापासून इश्माईल झाला तेव्हा अब्राहाम 86 वर्षाचा होता. 17वा अध्याय पहिलं वचन की अब्राहाम 99 वर्षाचा झाला. म्हणजे एवढे वर्ष अब्राहामाने त्या अभिवचनाची वाट पाहिली जे की त्याला वयाच्या 75व्या वर्षी मिळालं. वयाच्या 75व्या वर्षी अब्राहामाला देवानं सांगितले की मी तुला आशीर्वादित करेन, तुझ्याद्वारे मी राष्ट्र आशीर्वादित करेन. आणि आता जवळजवळ 24 वर्ष त्या अभिवचनाची तो वाट पाहत आहे. आणि ही अभिवचनाची वाट पाहत असताना त्याचा जो काही जीवन प्रवास आहे तो आम्ही पाहतो की देवाचं वचन किंवा देवाची अभिवचने घेऊन तो आपला जीवन प्रवास करत असताना त्याने परमेश्वराच्या वचनाची त्याने धीराने वाट पाहिली. आणि आता या 17व्या अध्यायाच्या पहिल्या वचनात परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, किती चांगलं आहे की ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवता, ज्या देवावर मी विश्वास ठेवतो, ज्यावेळेस आम्ही चिंताक्रांत होतो, ज्यावेळेस आमच्या मनामध्ये वेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात, वेगळ्या प्रकारचे गोष्टी आमच्या मनामध्ये चालल्या असतात, अशा वेळेला देव आमची भेट घेतो. पहा ना, उत्पत्तीच्या पुस्तकाच्या या 15व्या अध्यायामध्ये देवाचं वचन अब्राहामाला प्राप्त झालं आणि परमेश्वराचं वचन त्याला असं म्हणतं की अब्राहामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठं प्रतिफळ मिळेल. कारण या ठिकाणी देखील अब्राहामाच्या मनामध्ये हेच विचार आहे की मी आता निसंतान जाणार आणि माझ्या घराचा जो चाकर आहे तो जे काही माझ्या घराचा तो वारस होणार आहे. पण परमेश्वर देवाला आमच्या जीवनाविषयी माहीत आहे.
त्याच्या सेवकांना काय हवं आहे, त्याच्या लेकरांना काय हवं आहे, देवाला माहीत आहे. देव त्याचं अभिवचन कधीच विसरत नाही. त्यानं केलेला करार तो कधीच विसरत नाही. त्यानं अब्राहमाला सांगितलं, मी तुला आशीर्वादित करेन. आणि आता 17व्या अध्यायामध्ये तो असं म्हणत आहे, मी एल शद्दाय म्हणजे सर्व समर्थ देव आहे, मी फल संपन्न करणार देव आहे. अब्राहम आणि सारेचं जीवन ज्यावेळेस आपण पाहतो, रोमकरास पत्र याचा 4था अध्याय, याच्यामध्ये आपल्याला अधिक स्पष्टपणे पाहायला मिळतं, जे की संत पावलाने या रोम येथील मंडळीला त्यानं लिहिलं. या रोमकराच्या पत्राच्या 4थ्या अध्यायामध्ये अब्राहम आणि सारेविषयी आपण वाचतो की या वचनामध्ये 18 वचन सांगतं, तशी तुझी संतती होईल. ह्या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसताही त्याने आशेने विश्वास ठेवला. तथापि विश्वासाने दुर्बळ न होता आपले निर्जीव झालेले शरीर, तो सुमारे 100 वर्षाचा होता, व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतली. देवाचं वचन सांगतं की त्यांचं शरीर निर्जीव झालेलं आहे. म्हणजे जी काही मरुभूमी आहे की ज्याच्यामध्ये आता कुठल्याच प्रकारे उत्पन्न येऊ शकत नाही किंवा कुठल्याच प्रकारे ते आता उपयोगी पडणार नाही, अशा प्रकारे अब्राहमाचं शरीर आहे. वचनामध्ये म्हटलं आहे की सारेच्या गर्भाशयाचं निर्जीवपण, आपलं स्वतःचं निर्जीव झालेलं शरीर, एवढंच या वयाच्या 100 वर्षे असताना परमेश्वर देव त्याला भेटतो आणि परमेश्वर देव दर्शन देऊन त्याला असं म्हणतो की मी एल शद्दाय, मी सर्व समर्थ देव आहे, मी तुला अतिफल संपन्न करेल. 6 वचनामध्ये तो असं म्हणतो, मी तुला अतिफल संपन्न करेल. त्याच्या अगोदर 5व्या वचनामध्ये, 4थ्या 5व्या वचनामध्ये परमेश्वर देव म्हणतो की माझा करार तुझ्याबरोबर आहे की तू राष्ट्रसमूहाचा जनक होणार. तुला यापुढे अब्राम म्हणणार नाही तर तुला अब्राहम म्हणतील, कारण मी तुला राष्ट्रसमूहाचा जनक केले. हालेलुया. देवाच्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही वाचतो की एक मरुभूमी आहे की जिथं सगळं शुष्क आणि ओसाड झालेलं आहे. अब्राहमाचं जे शरीर आहे ते निर्जीव झालेलं आहे, सारेचं जे काही गर्भाशय आहे ते निर्जीव झालं आहे. आता लेकरू होण्याचं कुठल्याच प्रकारची अपेक्षा नाही किंवा कुठल्याच प्रकारची आशा नाही. परंतु असं असलं तरीही ज्यावेळेस आम्ही सर्व समर्थ देव म्हणतो त्यावेळेला लक्षात ठेवा की देव आमच्यासाठी काही करू शकतो. तो सर्व काही करण्याकरता समर्थ असणारा देव आहे आणि म्हणूनच त्याचं नाव एल शद्दाय असं आहे. तो सर्व समर्थ देव आहे. त्यानं अब्राहमाला सांगितलं की मी तुला अतिफल संपन्न करेल, मी तुला फलद्रूप करेल. अब्राहमाने धीरानं वाट पाहिली. अब्राहम आता 99 वर्षात झाला आणि हे जे काही शुष्कपण आहे, परमेश्वर देव आता ते शुष्कपण काढून टाकत आहे. आज देवाचा सेवक आहे, त्याने मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवला आहे, ज्या देवावर मी विश्वास ठेवलेला आहे, अनेक वर्षापासून आपण देवाचे अभिवचने घेऊन जीवन जगत आहोत, परंतु कुठल्याच प्रकारे त्याचं फलप्राप्ती आपल्याला पाहायला मिळत नाही. तर आज देवाचं वचन ऐका. ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवला तो देव एल शद्दाय आहे, तो सर्व समर्थ देव आहे, तो आम्हाला फल संपन्न करणारा परमेश्वर आहे. अब्राहमाच्या जीवनामध्ये आणि सारेच्या जीवनामध्ये वाचतो की त्यांचं शरीर निर्जीव झालेलं आहे, की एक प्रकारे एक मरुभूमी आहे. पण देवाचं वचन म्हणते की मी मरुभूमीमध्ये नद्या वाहवणार आहे. आम्हाला माहीत नाही कसं होणार, परंतु आम्हाला एक गोष्ट माहीत आहे की देव हे करण्याकरता समर्थ आहे. हालेलुया. अनेक प्रश्न आमच्या मनामध्ये आहे. कदाचित तुम्ही विवाह स्त्री पुरुष आहात आणि तुमच्या विवाहाला अनेक वर्ष झालेले आहेत, परंतु तुम्ही लेकरा बाळाची अपेक्षा करत आहे की तुम्हाला मूलबाळ व्हावं, परंतु अजूनही तुम्हाला मूलबाळ झाले नाही. कदाचित शरीरामध्ये काही कमकुवतपणा असेल, कदाचित काही तुमचे ट्रीटमेंट्स चालू असतील, मला माहीत नाही त्याबद्दल. पण ज्या देवाविषयी आज मी बोलत आहे, हा देव एल शद्दाय सर्व समर्थ देव आहे, तो फल संपन्न करणारा देव आहे. आणि म्हणून जेथे कुठे आज आपण देवाचं वचन ऐकतात, निराश होऊ नका, हताश होऊ नका. विश्वास ठेवा की अब्राहमाचा देव आजही सिंहासनावर विराजमान आहे. हालेलुया. ज्यानं अब्राहमाला त्याचं शरीर निर्जीव झालं होतं, त्याच्या पत्नीचं गर्भाशय निर्जीव झालं होतं, परंतु अशा या मरुभूमीमध्ये नद्या वाहवणारा जो परमेश्वर आहे, जो काहीतरी निश्चित अर्थानं आमच्या जीवनामध्ये करणारा देव आहे, तो देव आजही सिंहासनावर विराजमान आहे. अब्राहम परमेश्वराचं अभिवचन घेऊन जीवन जगत आहे आणि अशा वेळेला देवाने त्याची भेट घेतली आणि देवाने त्याला सांगितलं की मी तुला आशीर्वादित करेन, मी तुला अतिफल संपन्न करेन. आणि मग रोमकराच्या पत्राच्या 4थ्या अध्यायामध्ये आपण पाहतो की जरी
दोघंही निर्जीव, अब्राहम असं म्हणत आहे की त्याचं शरीर निर्जीव झालं आहे, साराचं गर्भाशयाचं निर्जीव पण ही त्याने लक्षात घेतली, परंतु तो अविश्वासामुळं डळमळीत झाला नाही. कारण देवाचं वचन सांगतं 21व्या वचनामध्ये म्हटलं आहे, परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करावयासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती. हालेलुया. देव आपण दिलेले अभिवचन, जे अभिवचन त्याने अब्राहमाला दिलं 25 वर्षापूर्वी, देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करावयासही समर्थ आहे. मुळात देवाचं नावच एल शद्दाय आहे, सर्व समर्थ देव. आणि अब्राहमानं हाच विश्वास ठेवला की देव जे काही आपण दिलेले अभिवचन आहे ते पूर्ण करण्याकरता समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती. ही खात्री खूप महत्त्वाची आहे. ही खात्री खूप महत्त्वाची आहे. कदाचित वेगवेगळ्या कारणामुळं आपल्या विश्वासामध्ये डळमळीतपणा आला असेल, विश्वासामध्ये कमकुवतपणा आला असेल, कुठंतरी आम्ही डळमळले असो, परंतु मला तुमचं लक्ष या देवाच्या वचनाकडे वेधवायचं आहे. या देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे की देव एल शद्दाय आहे. तो सार्वभौम तर आहेच, तो सर्वज्ञ आहेच, तो स्वयं अस्तित्वात असणारा आहे. एवढंच नाही तर तो सर्व समर्थ आहे. तो आम्हाला फल संपन्न करणारा परमेश्वर आहे. पुष्कळ वैवाहिक जीवनामध्ये कदाचित याच्यामुळं जे स्त्री पुरुष आहेत निराश झाले, हताश झाले आहेत आणि असं वाटतं की आम्हाला आता मुलबाळ होणार नाही. आम्ही पुष्कळ प्रयत्न केले, पुष्कळ डॉक्टर्सचे जे काही ट्रीटमेंट्स आहेत ते घेतल्या, परंतु आता आम्ही असं एक ठरवून चाललो आहोत की आम्ही आहे त्या स्थितीमध्येच राहणार. ज्याप्रमाणे अब्राहमाला देखील उत्पत्तीच्या 15व्या अध्यायामध्ये त्याला असं वाटलं की आता मी निसंतान जाणार आणि माझा जो नोकर आहे तो माझ्या घराचा वारस होणार. पण अशा वेळेला परमेश्वर देवाने अब्राहमाची भेट घेतली, अब्राहमाला दर्शन दिलं आणि त्याला सांगितलं की मी सर्व समर्थ देव आहे. ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवता तो देव एल शद्दाय आहे. तो आमच्यासाठी काही करण्याकरता समर्थ आहे. जे त्यानं अब्राहमाच्या जीवनामध्ये केलं, जे त्यानं सारेच्या जीवनामध्ये केलं, तेच तो प्रत्येक विश्वासाच्या जीवनामध्ये त्यांच्या गरजेनुसार करण्याकरता तो समर्थ आहे. एवढंच नाही तर आपण नव्या करारामध्ये पाहतो की ज्यावेळेला जखर्या आणि अलिशेबा ही देखील वृद्ध आणि वयातीत झाली होती. लूक वर्तमानाच्या 1ल्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो की एवढं असताना देखील त्यांनी या जखरा जो याजक होता त्यानं देवाची सेवा करण्याचं सोडलं नाही, त्यांना थांबवलं नाही. देवाच्या मंदिरामध्ये तो देवाची सेवा करत होता आणि परमेश्वर देवाने त्याची भेट घेतली. आज देवाचं सेवक मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्यावेळेला तुम्ही देवाची सेवा करता, तुम्ही विश्वासानं देवाच्या मंदिरामध्ये येता, तुम्ही विश्वासानं देवाचं वचन वाचतात, प्रार्थना करतात, परंतु तरीही आपल्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारे तुम्हाला काही बदल पाहायला मिळत नाही. ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना करतात अनेक वर्षापासून, अनेक दिवसापासून त्याचं उत्तर तुम्हाला पाहायला मिळत नाही. एखाद्या गोष्टीमुळे तुमचं जीवन तुम्हाला एखाद्या मरुभूमीसारखं वाटत आहे की आता काहीच होणं शक्य नाही. पण आज देवाचं वचन ऐका की त्यानं या जखऱ्या याजकाला देवाने ते भेट घेतली आणि जखऱ्याला सांगितलं की तुझी प्रार्थना ऐकण्यात आली. गॅब्रिएल देवदूत जखऱ्याकडे आला आणि सांगितलं की तुझी प्रार्थना ऐकण्यात आली. आणि जखऱ्या आणि अलिशिबा ही देखील वृद्ध झाली होती, परंतु परमेश्वर देवाने त्यांना लेकरू देऊन आशीर्वादित केलं. अनेक जीवन कदाचित असे असतील, कदाचित आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न असतील, परंतु आज देवाचं वचन ऐका. ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवला तो देव सर्व समर्थ देव आहे. तो देव एल शद्दाय देव आहे. तो आम्हाला अति फल संपन्न करणारा आहे. आणि ज्यावेळेस आपण देवाच्या वचनावर विश्वास ठेवून जीवन जगतो, आमचं जीवन हे समृद्ध होतं, आमचं जीवन हे फलद्रूप होतं, आमचं जीवन हे आशीर्वादित होतं. ज्यावेळेला देव आमच्याबरोबर आहे त्यावेळेला तो आमचं जीवन आशीर्वादित आणि आशीर्वादित करतो. वचनाकडे आपण परत येत असताना या उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 17व्या अध्यायामध्ये ज्या वेळेला आपण वाचतो की पुढे आता 17व्या वचनामध्ये अब्राहमाने उपडे पडून आणि हसून मनातल्या मनात म्हटले की 100 वर्षाच्या माणसाला मूल होईल काय, 90 वर्षाच्या सारेला मूल होईल काय. परंतु हे असे प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहेत. तरीही देवाने त्याला सांगितलं की देव म्हणाला की तुझी बायको सारा हिच्याच पोटी तुला मुलगा होईल, तू त्याचे नाव इसहाक ठेव आणि त्याच्या पश्चात त्याच्या संततीशी निरंतर टिकेल असा करार मी त्याच्याशी करेन. परमेश्वर देव हा करार पाळणारा देव आहे. आणि ज्यावेळेला अब्राहमाला असं वाटलं की तो आता 100 वर्षात झाला आहे आणि सारा 90 वर्षात झाली आहे, अशा आमच्या दोघांना मूल होणं शक्य आहे का. परमेश्वर देव मरुभूमीमध्ये नद्या वाहवणारा परमेश्वर आहे. तो आमच्या जीवनामध्ये अशक्य गोष्टी शक्य करणारा परमेश्वर आहे.
अनेक प्रश्न, अनेक गोष्टी, अनेक चिंता काळजी आमच्या मनामध्ये आहे. हे कसं होईल? ज्या वेळेला मरियेला गब्रिएल देवदूतानं दर्शन दिलं त्यावेळेला मरियेने म्हटलं की हे कसं होईल? अनेक प्रश्न आमच्याकडे, हे कसं होईल? परंतु ज्यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे येतो, आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की आमचा देव, ज्या देवावर आम्ही विश्वास ठेवला आहे, तो देव एल शद्दाय आहे. तो सर्व समर्थ देव आहे. तो आमच्यासाठी काही करण्याकरता समर्थ आहे. तो आमच्यासाठी सर्व काही करण्याकरता समर्थ आहे. तो अरण्यामध्ये सडक तयार करणारा, मार्ग तयार करणारा आहे. तो मरुभूमीमध्ये नद्या वाहवणारा आहे. म्हणजे नवीन गोष्टी निर्माण करणारा परमेश्वर आहे. म्हणूनच यशाच्या पुस्तकामध्ये त्यानं म्हटलं की जुन्या गोष्टींची आठवण करू नका, पूर्वीच्या गोष्टी मनात आणू नका. पहा, मी तुमच्याकरता नवीन गोष्ट करत आहे. आज जेथे कुठे आपण देवाचं वचन ऐकत आहे, देवाचा सेवकाने मला तुम्हाला सांगायचं आहे की देव आपल्या जीवनामध्ये नवीन गोष्टी करण्याकरता समर्थ आहे. अब्राहमाने 25 वर्ष धीरानं वाट पाहिली, 24 वर्ष धीरानं वाट पाहिली. एक वेळ आली त्याच्या जीवनामध्ये ज्या वेळेला देवाने त्याची भेट घेत त्याने सांगितलं की मी एल शद्दाय, मी सर्व समर्थ देव आहे आणि मी तुला अति फलसंपन्न करेन. आमच्या जीवनामध्ये जी काही फलसंपन्नता आहे ती परमेश्वरापासून येते. आमच्या जीवनामध्ये जी फलद्रुपता आहे ती केवळ परमेश्वरापासून येते. आणि आजही त्याला त्याच्या लेकरांना आशीर्वाद द्यायला आवडतो. आजही आमचा देव आम्हाला आशीर्वाद देणारा देव आहे. आजही तो आमच्यावर कृपा करणारा देव आहे. आजही तो आमची प्रार्थना ऐकणारा देव आहे. आजही आमच्या मनातल्या गोष्टी आमच्या देवाला समजतात. आमच्या जीवनामध्ये काय चाललं आहे देवापासून लपून राहत नाही. आणि म्हणून जेथे कुठे आपण देवाचं वचन ऐकतात, देवाच्या वचनामधून मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे की देव सर्व समर्थ आहे. ज्या कोणत्याही कारणासाठी तुम्ही अनेक वर्षापासून वाट पाहतात, ज्या कोणत्याही गोष्टीसाठी अनेक दिवसापासून तुम्ही प्रार्थना करत आहात, तुमची प्रार्थना देवाने ऐकलेली आहे. आणि तो असं म्हणत आहे की मी सर्व समर्थ देव आहे. आमचा देव एल शद्दाय आहे. आमचा देव सर्व समर्थ देव आहे. आणि त्यानं अब्राहमाच्या जीवनामध्ये केलं. देवाचं वचन आपण वाचतो की अब्राहमाची पक्की खात्री होती की जरी आमचं शरीर निर्जीव झालेलं आहे तरी तो जे मृत आहेत त्यांना आज्ञा करतो. या रोमकराच्या पत्राच्या 4थ्या अध्यायामध्ये परत एकदा आपण वाचूया. रोमकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 17 वचनामध्ये की जो देव मेलेल्यांना जिवंत करतो व जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करतो, त्याच्या दृष्टीने तो असा आहे. जो देव मेलेल्यांना जिवंत करतो आणि जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करतो. देव ते असल्यासारखी आज्ञा करतो. जे अस्तित्वात नाही, जे आम्हाला दिसत नाही. विश्वास हाच आहे. विश्वास आशा धरलेल्या गोष्टीबद्दलचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. जे अस्तित्वात नाही परमेश्वर त्याला आज्ञा करतो आणि त्या ठिकाणी ते तो निर्माण करतो. आमचा देव हा निर्माण करणारा देव आहे. तो यावे इरे आहे, तो यावे राफा आहे, तो यावे निसी आहे. एवढंच नाही तर तो आमचा एल शद्दाय परमेश्वर आहे. तो सर्व समर्थ देव आहे. आणि आज सकाळी देवाचं वचनातून मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आणि सांगायचं आहे की देव सर्व समर्थ आहे. कदाचित अनेक दिवसापासून अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये घेऊन आपण जीवन जगत आहोत. असं वाटत असेल की माझं जीवन असं संपणार आहे, माझ्या जीवनामध्ये हे प्रश्न, ह्या समस्या अशाच असतील. परंतु थांबा, देवाच्या वचनाकडे या. पहा, मी परमेश्वर सर्व मानवजातीचा देव आहे. मला अवघड असं काही आहे का? देव असं म्हणतो की मी सर्व मानवजातीचा देव आहे. तो अब्राहमाचा देव आहे, तो इसहाकाचा देव आहे, तो याकोबाचा देव आहे, तो इस्रायलाचा देव आहे. तो आमच्या अगोदर होऊन गेलेले जे सेवक आहेत त्यांचा देव आहे. प्रत्येक विश्वासाचा देव आहे. तो या पिढीमध्ये असणारा देव आहे की तो एल शद्दाय आहे. तो सर्व समर्थ देव आहे. तो अतिफल संपन्न करणारा देव आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपण एक महान साक्ष आपल्या जीवनामध्ये पाहणार आहोत की कशा प्रकारे अब्राहमाचा देव आजही सिंहासनावर विराजमान आहे. कशा प्रकारे ज्या देवाने अब्राहमाला फलसंपन्न केलं, आशीर्वादित केलं, आशेला जागा नसताही शरीराचं निर्जीवपण त्यानं दूर केलं. जे नाही त्याला अस्तित्वात असल्यासारखी ज्यानं आज्ञा केली, ज्यानं मरुभूमीमध्ये नद्या वाहवल्या, तोच देव आपल्या जीवनामध्ये कार्यक्रम येणाऱ्या दिवसामध्ये एक महान साक्ष आपल्या जीवनामध्ये असल्याशिवाय राहणार. तो होऊन गेलेला नाही तर तो काल होता, आज आहे आणि तो युगानुयुग असणारा देव आहे. तो देव अनेक वर्षापासून होऊन गेला आणि आज तो नाही असं नाही तर तो आजही सिंहासनावर विराजमान आहे. आणि तो देव असं म्हणत आहे मी सर्व समर्थ देव आहे. चला यावेळेस आपण आपल्या ज्या काही गरजा असतील देवाला सांगूया, प्रार्थना करूया. सर्व समर्थ देव बापा, नासरी येशू ख्रिस्ताच्या नावात आमच्याकडे येतो. आज ज्यांनी ज्यांनी तुझं वचन ऐकलंय प्रभू, मी प्रार्थना करतो अशा माझ्या भावांना, माझ्या बहिणींना तू स्पर्श कर. तू सर्व समर्थ देव आहेस.
तू अतिफल संपन्न करणारा देव आहेस. प्रभू, आज विशेष करून मी प्रार्थना करतो, जे विवाह स्त्री पुरुष आहेत, ज्यांना मूलबाळ व्हावं अशी ज्यांची इच्छा आहे, प्रभू देव बापा, सारेच्या गर्भाशयाचं निर्जीव पण तू दूर केलंस. अब्राहमाचं जे निर्जीव शरीर आहे प्रभू देव बापा, या शरीराला तू स्पर्श केलास आणि उभयतांना अशक्य गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये शक्य केले की वयाच्या 100व्या वर्षी आणि सारेच्या 90व्या वर्षी त्यांना लेकरू बाळ देऊन तू आशीर्वाद केलास. प्रभू, आजही तू तोच देव आहेस. आजही तू सिंहासनावर विराजमान आहे. आजही तू महान गोष्टी करणारा परमेश्वर आहे. आजही तू आमचा एल शद्दाय सर्वसमर्थ देव आहे. मी प्रार्थना करतो अशा प्रत्येक विवाह स्त्री पुरुषाला तू आशीर्वादित कर प्रभू. जी काही त्यांची लेकरू होण्याची इच्छा आहे प्रभू देव बापा, ती इच्छा पूर्ण कर, कारण तू धार्मिकाची इच्छा पूर्ण करणारा परमेश्वर आहे. आणि प्रभू देव बापा, त्यांना तुझी कृपा पुरव, तुझी स्तुती करा असे प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये दे. आणि या वचनाच्या द्वारे आज जेथे कुठे ते आहेत प्रभू देव बापा, त्यांना जगण्यामध्ये एक बळ दे, एक उमेद दे प्रभू, एक ताकद दे, एक विश्वास दे प्रभू येशू, की तू आम्हाला अतिफल संपन्न करणारा परमेश्वर आहे. जे काय आज नासरी येशू ख्रिस्ताच्या नावात मागितलं दिलंस, आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावात मागतो, आमेन. माझी खात्री आहे की